जीवा आणि काव्याचं नातं पुन्हा एकदा उलगडणार आहे। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी आणि काव्या तिच्या रूम मध्ये असतात। तेव्हा मालिनी तिला म्हणते की काय अगं काव्या, गुरुजी भेटले वाटतं तुला। हे ऐकून काव्या म्हणते की हा ते आले होते पण असं काही बोलले नाही। ते ऐकून मालिनी म्हणते की असं कसं, गुरुजी काही बोलले नाही, ते आले होते ना, म्हणजे काहीतरी सांगितलं असेल, काहीतरी बोलले असतील ना ते। त्यानंतर ना काव्या म्हणते की तुमच्याबद्दल आणि विक्रम काकांबद्दल बोलत होते ते। हे ऐकून मालिनी म्हणते की आमच्याबद्दल आणखी काय सांगितलं होतं त्यांनी। तेवढ्यात काव्या म्हणते की आणखी त्यांनी पूजा करायला लावलेली, पण म्हणले की त्याचं मुहूर्त नाहीये, नंतर ना बघूया आपण, तसं मी कळवेल फोन करून म्हणून असं बोलत होते। हे ऐकून मालिनी म्हणते नक्की। तेवढ्यात तिकडे काव्याला खूपच धक्का बसतो की हे असं का विचारतायत, कारण काव्याला माहित असते की गुरुजींनी नेमकं काय सांगितलं आहे ते। त्यानंतर ना मालिनी म्हणते की तुला माहितीये का काव्या, गुरुजी चेहरा बघून कुणाचं वाईट कुणाचं चांगलं सांगतात। जर कुणाचं वाईट होणार असेल तर ते अधोगर संकेत द्यायला धडपड करतात। ते आले आणि त्यांनी काहीच नाही बोलले, असं कसं होईल। हे ऐकून काव्याला तर खूपच टेन्शन आलेलं असते। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ गणपती बाप्पाजवळ थांबलेला असतो। तो गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की माझ्या आयुष्यातून काव्यांना जाऊन देऊ नकोस। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या तिच्या रूम मध्ये असते। तिने सगळा पसारा काढलेला असतोय। त्या पसाऱ्यामध्ये तिला जीवाचा आणि काव्याचा फोटो सापडतो। तेव्हा ती म्हणते की जीवावर आता माझं काही प्रेम नाहीये, माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये, पण काही आठवणी इतक्या सहज पुसल्या जाणार नाही। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी पार्थ जवळ गेलेली असते। ती म्हणते की लवकर प्रेमात पडा। त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळते की नंदिनी देवबाप्पा जवळ असते। ती मनातल्या मनात विचार करत असते की जीवा कुठे गेले, त्यांनी काही सांगून पण गेलेले नाहीयेत। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा कुठेतरी बाहेर गेलेला असतोय। तो कुणाला तरी हाक मारतो एक्सक्यूज मी म्हणून, आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी नसून काव्या तिथे असते। काव्याला बघून जीवा तिला म्हणतो की तू इथे काय करतीयेस। हे ऐकून जीवा काव्याकडे बघतोय, काव्या जीवाकडे बघतीये। आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।